शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत पेरू लागवड या प्लॉटमध्ये. हा पिंक तैवान जातीचा पेरू आहे. बर्माची वाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील वैभव बाराखोते यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. आज आपण याच्यापूर्वी पण व्हिडिओ टाकलेला होता की बाबा त्यांनी लागवड कुठल्या पद्धतीने केली आहे, त्याची वाढ कशी होते, त्याच्यामध्ये स्वच्छता कशी ठेवली जाते, परत त्याचं ड्रीपनुसार ड्रीप जे टाकलेले आहे त्यांना काय करतात ते. आज फोम लावलेले आपण हे पेरू आज खास येण्याचं कारण एवढंच आहे की फोम ज्या पद्धतीने यांनी लावलेले आहेत हे दाखवण्यासाठी की बाबा ह्याचं उत्पादन क्षमता किती ह्या झाडाची किंवा ह्याची लागवड कधी केलेली आहे, याच्यामध्ये याचा पिरियड किती असतो किंवा किती दिवसानं हे उत्पादन आपल्याला विक्रीसाठी तयार होईल आणि विक्रीसाठी तयार होताना हे किती ग्रॅम किंवा किती किलोचा एक पेरू तयार होईल. त्यासाठी आपण डायरेक्टली शेतकऱ्यांकडे ह्याच्यासाठी आलो की बाबा मी सांगण्यापेक्षा शेतकऱ्याकडून जर ऐकून घेतलं आपण म्हणजे काय होतं की बाबा मी काय सांगतो याच्यापेक्षा स्वतः जे काम करतात ते काय सांगतात हे ऐकून घेण्यासाठी आलेलो आहेत. आपण हे बघू शकताय 7x4 मध्ये लागवड केलेली आहे. 7x4 मध्ये काय केलंय की पेरूची आपण चकाकी बघू शकतो की बाबा कुठल्याही प्रकारचा याच्यावरती रोग दिसत नाही. आपण जनरली काय करतो किंवा आपल्या इकडं मराठवाडा भागामध्ये रोगाला बळी पडणारे भरपूर म्हणजे फळपीक आहे, त्याच्यामुळं फळपीक लागवडीकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. परंतु आज आपण अशा प्लॉटमध्ये आलो आहे की बाबा खरंच आपल्या मराठवाड्यामध्ये आकांक्षित जिल्ह्यामध्ये नक्कीच फळपीक हे म्हणजे चांगल्या पद्धतीने येऊन शेतकरी म्हणजे सक्षम होऊ शकतो की बाबा पारंपरिक पद्धतीने जे आपण पेरणी वगैरे करतो त्याला एक फाटा देत आपण हे पेरूचे जे पीक बघायला आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना विचारणार आहेत की बाबा फोमच का लावले जातात किंवा फोम किती लागतात. एक साधारण त्यांनी एक 60 गुंठ्यामध्ये 2200 रोपांची लागवड केलेली आहे. 2270 म्हणजे 70 जरी आपण मर पकडली तरी 2200 रोपांची लागवड करून यांचं हे उत्पादन हे जे बघू शकता आपण हे रेडियस हे पूर्ण हा 1.5 एकरचा हे प्लॉट आपण बघू शकतोय. पूर्णतः एक समान झाडांची म्हणजे जसं की यांनी छाटणी टायमिंग वरती केलेले, ह्याचा ड्रीपद्वारे त्यांचं खत देणं असेल किंवा स्प्रेइंग असेल, ह्या सर्व गोष्टी यांनी टायमिंग वरती केल्यामुळं हा प्लॉट आज आपण मराठवाड्यामध्ये बघतो. ह्याचा एक खरंच शेतकऱ्यांना आनंद पाहिजे की बाबा आपण आजपर्यंत पेरू हे विकत घेऊन खात होतो किंवा आपल्या एखाद्या बांधावरती झाड असेल किंवा शेजाऱ्याचं असेल त्याचंच तोडून आणत होतो, पण मी स्वतः पिकवतो याचा अभिमान हे आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याला किंवा आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना नक्कीच असायला पाहिजे. आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात की नक्की याला म्हणजे त्यांनी काय कुठल्या प्रकारे त्यांची लागवड केलेली, किती दिवसात विकायला येईल आणि त्याची हाईट काय आहे, त्यांनी स्प्रेइंग कुठल्या पद्धतीने केले हे आपण त्यांना जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपल्याबद्दल थोडं शेतकऱ्यांना माहिती द्या. मी तुषार हरिभाऊ बाराखोते, मुक्काम बर्माची वाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. ही आपण पेरूची लागवड म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये केली होती? ही लागवड फेब्रुवारी एंडिंगची आहे 2025ची. तब्बल 1.5 एकराचा हा प्लॉट आहे. याच्यामध्ये आपण हाय डेन्सिटीमध्ये जवळपास 2270च्या आसपास रोपं बसवलेली आहेत. 7x4 ची लागवड आहे. लोकांना वाटत होतं ही सक्सेस होणार नाही, एवढी दाट होते लागवड, परंतु तुम्ही बघू शकता एकदम असं टमाट्याचा बोध झाल्यासारखं ही लागवड झालेली आपली तयार. हे वाण कुठला निवडलेला आपण? ही पिंक तैवानची लागवड आहे आपली. पिंक तैवान. हो. त्याचं एक्सपोर्ट कुठं कुठं होऊ शकतं असं? याचं आणखी आता हे पहिलंच वर्ष आहे आपलं. याचं जवळपास 6.5 महिन्यामध्ये छाटणी घेतली होती आपण आणि आता हा प्लॉट 10 महिन्याचा आहे. जवळपास 11 महिन्यामध्ये हा तुटेल. नंतर आपण मार्केटमध्ये आणखी कधी गेलेलोच नाही. हा म्हणजे ज्यावेळेस आपलं म्हणजे फळ तोडणीला येईल त्यावेळेस आपण व्यापारी वगैरे बोलून त्याचा भाव म्हणजे भाव निश्चित करून किंवा कुठलं मार्केट चांगलं आहे ते पूर्णतः म्हणजे अभ्यासू शेतकरी हे काय करतायत की बाबा मी हे पीक पिकवतोय त्याचा अभ्यास करून मग म्हणजे माझा पेरू आता एक 15 दिवस 20 दिवसामध्ये विकणार, त्याचं म्हणजे मार्केटचा पूर्णतः अभ्यास करून कुठला व्यापारी चांगल्या पद्धतीने किंवा नाशिक असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी म्हणजे पूर्णतः अभ्यास करूनच ते विक्री करणार आहेत असं ठरवलेलं आहे. हे आपण बघू शकतो. साधारण एका झाडाला किती फोम बसलेले आहेत आपले? 50+ फॉर्म बसलेले आहेत. काही झाडांना 70 पर्यंत फॉर्म गेलेले. एक 50 ते 70 म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जर आपण पकडलं तर 60 पर्यंत फॉर्म बसले. हे आपण हे पीक बघू शकतोय. अशा म्हणजे अवस्थेत पीक असताना हे फोम बसवलेले आहेत. हे फोम बसवण्याचा त्यांचा एकच उद्देश असतो की बाबा याच्यासाठी एक डंकी माशी असते, म्हणजे जनरली आपल्या इकडे आलेलीच आहे. डंकी माशीनं डंक मारू नये किंवा ह्याला जे हिट आता हिवाळ्याचा पिरियड आहे, सगळ्यात जास्त कडक याचा हिवाळा आहे, त्याच्यामध्ये काय होतं की ह्याची वाढ खुंटते किंवा बागेला काय होतं पान आकडल्यासारखे होते. हे फॉर्म बघू शकता आपण, ह्यांनी फॉर्म बसवलेले ते एक 50 ते 70च्या दरम्यान. परंतु
याच्यामध्ये काय झालं की हे जे पीक दिसतंय प्रत्येक पेरूला बसवलेलं होतं, पण फोम बसवल्याच्या नंतर ज्यावेळेस ते कळी स्वरूपात होतं ते आज या पद्धतीत झालं. याला पण एक दुसऱ्या लॉटमध्ये ते बसून ते म्हणजे विक्रीसाठी तयारच करणार आहेत. हे आपण फोम बसवलेत एक साधारणतः पिंक तैवान या जातीच्या पेरूची म्हणजे किती ग्राम पर्यंत वाढू शकतो असं तुम्हाला वाटतंय? नाही, वाढ तर त्याची 500 ग्राम पर्यंत होईल. हम्म. परंतु आपण जास्त प्रमाणात फळ धरल्यामुळे याची वाढ 300 ग्राम अपेक्षित आहे. 250 ते 300च्या मध्ये. एक 250 ते 300 ग्राम पर्यंत जरी याची वाढ झाली किंवा बाजारात विक्री करायला गेलो 300ची आणि हे एक 60 किंवा 50 जर एक 15 ते 18 किलो पर्यंत एका झाडाला जर आपल्याला फळ भेटत असेल तर 2200 झाडापासून आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीनं फळ मिळेल. आणि एक यांचं एक आव्हान असं की बाबा एक तरुण शेतकरी आहेत की त्यांचं म्हणणं असं की बाबा जेवढे तरुण शेतकरी आता जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं की जे जुने आपले आई वडील असतील आजोबा असतील किंवा त्यांच्यावरची पिढी असेल त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जे शेती करत आले होते त्यांनी अशा पद्धतीनं शेती केलेली नव्हती. परंतु आज आपण आधुनिक पद्धतीनं किंवा तांत्रिक दृष्ट्या जर बघितलं या शेतीमध्ये तर हे पेरूची आपण चकाकी बघू शकताय. कुठे याला डंकी माशी नाही किंवा कीड नाही किंवा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव याच्यावरती दिसून येत नाही. आपण या प्लॉटमधून एक असं शिकू शकताय की बाबा हे पूर्णतः 100% काळी जरी जमीन नसेल म्हणजे एक 70% काळी जमीन आणि 30% आपले म्हणजे माळरान जसं असतं त्या पद्धतीनं जरी जमीन असली तर याच्यामध्ये यांनी चांगल्या पद्धतीनं हे फळ पीक हे उत्पादन म्हणजे पेरू लागवड आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की म्हणजे खरबूज लागवड असेल डाळिंब लागवड असेल हे आपल्याकडे येऊ शकतं. पण एक सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे हे आपल्या मराठवाड्यामध्ये आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ह्याचा म्हणजे आजपर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांना मी व्हिजिट केलं विषय काय होतो शेतकऱ्यांना प्रत्येक जण फसवायला बसले म्हणजे कंपनी असेल किंवा कुठली कन्सल्टन्सी असेल ते म्हणतात 10 रुपये द्या 20 रुपये द्या 30 रुपये द्या प्रत्येक पेरूच्या झाडाला आम्ही त्याचं मार्गदर्शन करतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की बाबा माझा शेतकरी आहे माझ्या जिल्ह्यातला शेतकरी तो मला नक्कीच गायडन्स करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय होतं की त्याला काही अडचणी आल्या किंवा मी हे करतोय मी त्याचं गायडन्स विचारण्यासाठी नक्कीच शेतकऱ्याकडून आपण हे माहिती जाणून घेऊयात. आणि याच्यानंतर आपण हे फळ पीक तोडते वेळेस आपण काय करूयात तोडते वेळेस पण याच्याबद्दल आपण माहिती देऊयात. आणि विक्री झाल्याच्या नंतर ह्याचं किती विक्री म्हणजे टनेजमध्ये किती आलं किंवा भाव किती भेटला नंतर आपल्या शेतकऱ्यांना हे खरंच करणं योग्य आहे का याच्याबद्दल पण आपण नक्कीच व्हिडिओ बनवणार आहेत. आपण त्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आपण घेऊयात म्हणजे की जसं की बाबा तुम्हाला जर अशीच लागवड करायची असेल तर त्यांच्याकडून आपण मोबाईल नंबर घेऊयात की तुम्हाला अडचणच येत असेल बाबा मला पेरू लागवड करायची त्यासाठी जमीन कुठल्या पद्धतीची पाहिजे फॉर्म कधी लावायला पाहिजे किंवा रोपांची म्हणजे व्हरायटी कुठल्या पद्धतीची घ्यायला पाहिजे याच्याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल किंवा कुठली अडचण स्प्रेइंग कधी करायची खत कुठल्या पद्धतीनं सोडायचं याच्यामधलं अंतर जे काही आपल्याला प्रश्न असतील जर खरंच अडचण येत असेल तर आपण नक्कीच कॉल करून त्या शेतकऱ्यांना विचारू शकता. आपण आपला मोबाईल नंबर शेतकऱ्यांना सांगू शकते. 96 89 21 22 23. 96 89 21 22 23 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. जर आपल्याला काही अडचण असेल किंवा पेरू लागवड नक्कीच करायची असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. धन्यवाद. कट कर.